नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। त्या स्थानबद्धता केंद्राच्या सुरक्षेसाठी MSFचे जवान तैनात असणार आहेत। स्थानबद्धता केंद्र म्हणजे काय आणि ते कोठे उभारण्यात येणार आहे, तसेच किती मनुष्यबळ MSF मार्फत संबंधित ठिकाणी पुरवण्यात येणार आहे, याबद्दल घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। व्हिसा मुदत संपुष्टात आलेले विदेशी नागरिक, कारागृहातून शिक्षा भोगून मुक्त झालेले विदेशी नागरिक, तसेच विविध कारणास्तव मायदेशी परत न गेलेल्या विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्याच्या अनुषंगाने राज्यात स्थानबद्धता केंद्र स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते। सद्यस्थितीत राज्यात असे स्थानबद्ध केंद्र उपलब्ध नसल्याने स्थानबद्ध करण्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता। अशा स्थानबद्ध विदेशी नागरिकांशी संबंधित प्रकरणामध्ये त्या देशांच्या दूतावासाचा संबंध येत असल्याने सदर स्थानबद्ध विदेशी नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधांसह स्थानबद्ध करणे आवश्यक होते। मंत्रिमंडळ बैठकीत तात्पुरत्या स्वरूपातील स्थानबद्धता केंद्र सुरू करणे व कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे। भोईवाडा मध्यवर्ती कारागृह येथे 80 विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्याच्या क्षमतेचे तात्पुरत्या स्वरूपातील स्थानबद्धता केंद्र, तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 बाळेगाव, नवी मुंबई, जिल्हा ठाणे येथे एकूण 213 विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्याच्या क्षमतेचे कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत चालवण्यात येणार आहे। तात्पुरत्या स्थानबद्धता केंद्रास सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगाने विविध पदावरील एकूण 65 सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे 2.64 कोटी वार्षिक आवर्ती खर्चास, तसेच कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्रास सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगाने विविध पदांवरील 204 कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे 8.44 कोटी एवढ्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे। सदर सुरक्षा मनुष्यबळ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्यामार्फत पुरवण्यात येणार आहे। सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याशी आवश्यक करारनामा करण्याची कार्यवाही करावी। स्थानबद्धता केंद्रातील स्थानबद्ध विदेशी नागरिकांना आवश्यक वाहन व्यवस्था व त्या अनुषंगिक सुरक्षा व्यवस्था स्थानिक पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून केंद्र संचालकांनी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देखील शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या आहेत। संबंधित स्थानबद्ध केंद्राच्या ठिकाणी एकूण किती सुरक्षा रक्षक आणि अधिकारी तैनात करावयाचे आहेत, तसेच कोणकोणत्या ठिकाणावर पहारा देण्याच्या आवश्यकता आहेत, यानुसार हत्यारी सुरक्षा रक्षक तसेच महिला सुरक्षा रक्षकांना देखील संबंधित ठिकाणी नेमणूक देण्यात येणार आहे। संबंधित शासन निर्णयाची संपूर्ण PDF जर तुम्हाला पाहावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही ती PDF पाहू शकता। व्हिडिओबद्दल कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी एक क्लिक पुरेसे आहे, मात्र त्याने आपल्या चॅनलला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका।